सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला करायला खूप सोपा, खायला मस्त खमंग आणि पौष्टिक मूग डाळ आणि साबुदाण्याचा नाश्ता बनवून दाखवणार आहे. हा नाश्ता अगदी झटपट होतो. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही याला नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं पौष्टिक द्यायचं असेल तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 वाटी मुगाची डाळ टाकायची आहे. आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यासाठी यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे हाताने चोळून आपल्याला 2 पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता धुतलेल्या डाळीमध्ये आपल्याला परत 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून ही डाळ भिजण्यासाठी 3 तास अशीच साईडला ठेवून द्यायची आहे. आता परत मी इथे एक छोटा बाउल घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला पाव वाटी साबुदाणा घालायचा आहे. ज्या वाटीने आपण डाळ मोजली आहे त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी साबुदाणा देखील घ्यायचा आहे. आता साबुदाण्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी घालायचं आहे आणि साबुदाणासुद्धा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता धुतलेल्या साबुदाण्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून 3 तास साबुदाणासुद्धा भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे. आता परत एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. आता एक मोठा टोमॅटो देखील आपल्याला यामध्ये बारीक चिरून घालायचा आहे. आता एक शिमला मिरचीसुद्धा यामध्ये आपल्याला बारीक चिरून घालायची आहे. आता 2 हिरव्या मिरच्या यामध्ये मी बारीक चिरून घालते. इथे मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिकही करू शकता किंवा मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची नाही घातली तरीसुद्धा चालेल. आता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. आता 1 चमचा जिरे घालायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं आलं किसून घालायचं आहे. आल्यामुळे या नाश्त्याला चव खूप छान येते. मला यामध्ये आलं घातलेलं खूप आवडतं म्हणून मी घातले. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. आता अगदी पाव चमचा यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे चमच्याने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी अगदी थोडेसे म्हणजे कमी मसाले वापरले. तुम्हाला आणखी काही इतर मसाले यामध्ये घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. जसं की चाट मसाला घालू शकता, धने पावडर घालू शकता. तुम्हाला जे मसाले आवडतात ते मसाले तुम्ही यामध्ये घालू शकता. इथे आपल्या सर्व भाज्या आणि मसाले छान मिक्स झाले आहेत. आता हे थोडा वेळ आपण असंच साईडला ठेवून देऊयात. आता साबुदाणा आणि डाळ भिजत घालूनसुद्धा आपले 3 तास झालेत आणि तुम्ही पाहू शकता डाळही छान भिजली आणि साबुदाणासुद्धा आपला मस्त फुललेला आहे, छान फुगलेला आहे. मी तुम्हाला नखाच्या साहाय्याने ही डाळ अशी तोडून दाखवते. पहा डाळ सहज तुटते आणि साबुदाणासुद्धा पहा मी बोटाने मॅश करून दाखवते. साबुदाणा सहज मॅश होतो आहे. आता या डाळीतलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि लगेच ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझी आजची ही रेसिपी कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. आता हा साबुदाणा देखील आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून रवा घालायचा आहे. रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही वापरू शकता. आता अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे आणि भांड्याचं झाकण लावून मिक्सरला याची अगदी छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ही पेस्ट तयार करत असताना आपण सुरुवातीला अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलं होतं आणि ही डाळ वाटताना मी परत यामध्ये अर्धी वाटी पाणी घातले. म्हणजे टोटल आपण इथे 1 वाटी पाण्याचा वापर करून ही पेस्ट तयार केली आहे. आता यामध्ये आपल्याला लगेच चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता अगदी चिमूटभर आपल्याला खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घालायचा आहे. बेकिंग सोडा घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. नाही घातला तरीसुद्धा चालेल. मीठ आणि बेकिंग सोडा आता आपल्याला अशा प्रकारे यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. बेकिंग सोडा आपण यामध्ये घातल्यामुळे नाश्ता आपला मस्त हलका आणि जाळीदार होतो. सोडा आणि मीठ यामध्ये छान मिक्स झाले. आता लगेच आपण नाश्ता बनवायला घेऊयात. तर इथे मी गॅसवरती डोश्याचा तवा ठेवला आहे. आता यावरती आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. आता टिश्यू पेपर घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे तेल आता तव्याला चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे नाश्ता याला चिकटत नाही. आता तयार केलेलं बॅटर आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि 1 चमचाभर नंतर या तव्यावरती बॅटर टाकायचं आहे. याला खूप जास्त आपल्याला पसरवून घ्यायचं नाही कारण ते स्वतःच आकार घेतं. आता सुरुवातीला आपण ज्या भाज्या मिक्स करून ठेवल्या होत्या त्या यावरती अशा प्रकारे टाकून घ्यायच्या आहेत. मी इथे 3-4 भाज्याचाच वापर केला आहे. तुम्ही यामध्ये आणखीसुद्धा भाज्या ॲड करू शकता. जितक्या जास्त भाज्या तुम्ही यामध्ये ॲड कराल तितकाच पौष्टिक आणि टेस्टी आपला हा नाश्ता बनतो. आता भाज्या टाकून झाल्या की लगेच आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यावरती झाकण ठेवून 1 मिनिटभर हा नाश्ता शिजू द्यायचा आहे. आता 1 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि यावरती आपल्याला
छोट्या चमच्याने अर्धा चमचा तेल घालायचं आहे. आता हा नाश्ता आपल्याला लगेच पलटी करून घ्यायचा आहे, म्हणजे या बाजूलासुद्धा आपला नाश्ता छान शिजला जाईल किंवा भाजला जाईल. तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपला नाश्ता तयार झाला आहे. रंगही सुरेख आला आहे आणि अप्रतिम दिसतो आहे. आता या साईडलासुद्धा आपल्याला साधारण एखादा मिनिट कमी गॅसवरती हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे. आता या साईडलासुद्धा नाश्ता मस्त भाजलेला आहे, काढून घेऊयात. 1 मिनिटामध्ये हा नाश्ता भाजून होतो. पाहू शकता खूप सुरेख नाश्ता तयार झाला आहे. आता हा मी साईडला ठेवते आणि आणखी एक नाश्ता मी तुम्हाला बनवून दाखवते. आता परत आपल्याला हे बॅटर आहे ते चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि मग 1 चमचा तव्यावरती घालायचं आहे. आता मी मात्र तव्याला तेल लावलं नाही. प्रत्येक वेळेस तव्याला तेल लावायची बिलकुल गरज नाही. सुरुवातीला आपण तवा चांगला तेलाने ग्रीस केल्यानंतर 2-3 तरी नाश्ते आपले सहज होतात. आता यावरती भरपूर भाज्या घालायच्या आहेत, म्हणजे नाश्ता खायला खूप टेस्टी लागतो. तुम्हाला ही रेसिपी जर सकाळी नाश्त्यासाठी बनवायची असेल तर तुम्ही डाळ आणि साबुदाणा रात्रीच भिजत घालायचा आहे, म्हणजे सकाळी ही रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी झटपट बनवू शकता. आणि जर मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्हाला ही रेसिपी करून द्यायची असेल तर डाळ आणि साबुदाणा तुम्हाला रात्रीच भिजत घालायचा आहे, म्हणजे सकाळी उठल्यानंतर लगेच तुमचा टिफिन तयार होईल अगदी झटपट. आणि असा टिफिन पाहिल्यानंतर मुलंसुद्धा तो आवडीने खातील आणि एकदम खुश होतील. आणि घरी येताना संपूर्ण टिफिन रिकामा करूनच मुलं घरी येतील आणि मग रिकामा टिफिन पाहून तुम्हीसुद्धा खुश होऊन जाल. तर आहे की नाही खूप सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी, सर्वांना खूप आवडेल. आता हा नाश्ता आपला भाजून झाला आहे. आता राहिलेला सर्व नाश्ता मी याच पद्धतीने बनवून घेते. इथे आपला गरमागरम नाश्ता खाण्यासाठी तयार आहे. हा नाश्ता मी सॉससोबत सर्व केलेला आहे. तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा असा देखील खाल्ला तरी हा नाश्ता खायला खूप टेस्टी आणि भन्नाट लागतो. पहा खूप मस्त स्पंजी आणि एकदम सॉफ्ट असा हा आपला नाश्ता तयार झालेला आहे. करायला खूप सोपा, अगदी झटपट होतो आणि पौष्टिकसुद्धा आहे. एकदा ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगत जा. रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करायला विसरू नका, कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.